नमस्कार, मी मीना महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन। त्यासाठी मी इथे 1 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे। हे चिकन साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ हे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे। तर आता मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे। पाव चमचा हळद घालून घेतली। हळद घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून आता आपण हे मिक्स करून घेऊया। हे सगळे मसाले आपण चिकनला एकदम व्यवस्थित असे लावून घेऊया। तर छानपैकी आपल्या चिकनला मसाले लावून झालेले आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मसाले बनवून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे 1 किलो चिकनला अर्धा किलो कांदे घेतलेले आहे। तर कांद्याचे पुढचा देठ काढून कांदे चांगले पातळ असे कापून घ्यायचे आहे। कांदे पातळ कापल्यामुळे लवकर शिजले जातात। तर आता आपण हे सगळे कांदे असेच कापून घेऊया। तर मी इथे सगळे कांदे असे बारीक बारीक स्लाइस मध्ये कापून घेतलेले आहे। तर चला आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये मी तेल घालून घेतलं। यासाठी तेल थोडं जास्त वापरलेलं आहे। तर आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया। खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्त्याचं पान, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 4 काळी मिरी घेतलेल्या आहेत। थोडा मसाला गरम झाल्यावर यामध्ये कापून ठेवलेला कांदा घालून घेतला आणि आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। याचा पूर्णपणे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत हा परतत राहायचा आहे आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचा आहे। तर कांदा छानपैकी आपला परतून झाला आणि त्याचा कलर आपल्याला पूर्णपणे ब्राऊन करायचा आहे। तर आता आपला कांदा पूर्णपणे चांगला परतून झाला आणि ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया। तर मी इथे 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे। तर आता अद्रक लसणाची पेस्ट घालून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याचा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे। तर आता आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया। तर मी इथे 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक पेस्ट करून घेतलेले आहे। आता हे घालून घेतल्यावर व्यवस्थित आपल्याला हे पण मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली टोमॅटोची पेस्ट चांगली मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपण हे मसाला शिजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ घालायचं। मीठ हे अंदाजाने वापरायचं आहे कारण चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ वापरलेलं आहे। मीठ घालून झाले आता मिक्स करून घेऊया आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊया। तर छानपैकी बघू शकता आपला मसाला इथे परतून झालेला आहे। 2 ते 3 मिनिटं लागले। यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। तर मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1.5 चमचा धना पावडर घेतली, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि पाव चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला घेतलेला आहे। आता हे सगळे मसाले आपण कांद्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तर छानपैकी आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाल्यातून तेल अलग झालेलं आहे आणि एकदम मसाल्याचा छानपैकी सुगंध येत आहे। तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता मसाला आपला किती छानपैकी तयार झालेला आहे। तर आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तर चिकन घालून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे चिकन शिजवताना आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही। चिकनला जे पाणी सुटेल त्यामध्येच आपण हे शिजवून घेणार आहोत। तर छानपैकी आता आपलं हे चिकन मिक्स झालेलं आहे आणि शिजत असताना याला अंगचं पाणी सुटेल आणि यामध्ये एकदम छानपैकी हे चिकन शिजलं जाईल। आता आपण मिक्स करून झालं यावर झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटं असंच आपण कमी गॅसवर शिजवून देऊया। 4-5 मिनिटांनी आपण झाकण काढून पुन्हा हे मिक्स करून घेऊया। तर छानपैकी याला पाणी सुटायला लागलेलं आहे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये दही घालून घेऊया। तर मी इथे 1 किलो चिकनला 1 वाटी दही घेतलेला आहे। तर हे घरगुती दही आहे आणि वाटी ही छोटी आहे।
तर आता दही घालून झाल्यावर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस यावेळेला कमी करायचा आहे, म्हणजे दही आपलं व्यवस्थित मिक्स होईल आणि फाटलं जाणार नाही। तर आता छानपैकी दही घातल्यावर मिक्स करून झाले आहे, तर यावर झाकण ठेवूया आणि 4-5 मिनटं शिजू देऊया। तर 5 मिनिटांनी पुन्हा मी झाकण काढून घेतल्यानंतर बघू शकता चिकन छानपैकी आपलं पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि शिजलेलं आहे। तर हे पूर्णपणे शिजलेलं नाही, अजून थोडी कसर बाकी आहे। तर आता यामध्ये आपण तेजपत्त्याचं पान घातलेलं होतं ते आता आपण काढून घेऊया आणि आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊया। तर इथे बारीक कापून घातलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं तर त्यानंतर आपल्याला परत 3 ते 4 मिनटं हे चिकन एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तर एकदम छानपैकी असा रस्सा उतरतो, आपण जराही पाणी वापरलं नाही, सगळं चिकनचं अंगचं पाणी आणि मसाल्यामध्येच हे चिकन शिजवलेलं आहे। तर आता आपण झाकण ठेवून हे 4 मिनटं आपण मंद गॅसवर शिजवून घेतलेलं आहे। तर बघू शकता एकदम छानपैकी आपला चिकन मसाला तयार झालेला आहे। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि एकदम टेस्टी असा चिकन मसाला आपला तयार झालेला आहे।